आणि आज आपण काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन कृती करण्यासाठी आणि जे आपण पूर्वीपासून शिकलेलो आहोत, ते आपल्या जीवनामध्ये आचरणात पुन्हा एकदा आणण्यासाठी कन्सिस्टन्सी याच्यावर आपण काल विस्तृत वर्णन आणि विस्तृत चर्चा केली. आय एम विनोद पाटील, सर्टिफाइड लाइफ कोच, mindset mastery trainer, and I have got all these information techniques learning from one of the best certified masters trainers ever in the industry. आणि याचा सर्वांचा उद्देशच आहे की डाउन द लाईन या सर्वांपर्यंत हे इन्फॉर्मेशन, हे नॉलेज समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविणे, यासाठी हे सेशन आहे किंवा हे ट्रेनिंग प्रोग्राम आहे. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतील. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी निर्माण होईल, राइट? तर यासाठी या प्रोग्रामचा उद्देश आहे. आज बरेच व्यक्ती नव्याने जॉइन झालेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. अँड बिलीव्ह मी, आय वुड लाइक टू कॉंग्रॅच्युलेट यू. प्रत्येकाचं अभिनंदन आहे, जे कोणी ह्या कार्यक्रमामध्ये ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी उपस्थित आहे. त्या प्रत्येकाचं स्वागत आहे. बिकॉज यू आर ॲट द राइट प्लेस ॲट द राइट टाईम. जीवनात बऱ्याच गोष्टी योग्य वेळी, योग्य क्षणी जर मिळत गेल्या, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वांगीण विकास, बदल घडण्यासाठी याचा महत्त्वपूर्ण एक योगदान आहे, राइट? आणि आजपर्यंत असं ज्ञान शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी यामध्ये दिलं गेलेलं नाही आणि इथून पुढेही दिलं जात नाही, किंवा दिलं गेलं तर चांगलं आहे, उत्तम आहे. माझी सुद्धा तीच इच्छा आणि प्रयत्न आहे. परंतु शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये जे ज्ञान, जे शिक्षण दिलं जातं, त्याचे फक्त 2च उद्देश आहे. एक तर उत्तम कामगार, वर्कर्स निर्माण करण्यासाठी, किंवा अ, इंग्रजांच्या काळातील ही शिक्षण पद्धती आहे त्यानुसार आर्मी किंवा सैनिक तयार होण्यासाठी, राइट? परंतु उत्तम व्यक्ती, एंटरप्रेन्योर किंवा नागरिक, शिक्षित, किंवा ज्यांना आपल्या जीवनाचं नियंत्रण स्वतःच्या हातामध्ये घेता येईल, असं शिक्षण मात्र प्रोव्हाईड केलं जात नाही. म्हणून सर्वांना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, बिकॉज धिस इज द युनिव्हर्सिटी वेअर यू विल गेट ऑल धिस नॉलेज. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे सर्वोत्तम साधन आहे. आणि त्यात ब्रह्ममुहूर्ताचा हा पावन क्षण आपण चूज केलेला आहे, निवडलेला आहे. लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग यामध्ये खूप डिफरन्स आहे, राइट? लाईव्ह प्रोग्राम मध्ये जरी हे ऑनलाईन असेल, तरी सुद्धा हा लाईव्ह प्रोग्राम आहे. आणि दिस इज वन ऑफ द रिझन की आपण सर्वांनी स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन करणं गरजेचं आहे, राइट? व्हेरी गुड. दुसरं एक वॉर्निंग किंवा अलर्टनेस म्हणता येईल, की आपण सर्वांनी जर झोपून कुणी हा प्रोग्राम पाहत असेल, तर कृपा करून कुठेतरी बसा. आयदर सोफ्यावर बसा, किंवा अ, पद्मासनात बसा, वज्रासनात बसा, सिद्धासनात बसा. परंतु पाठीचा कणा, मान आणि डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा. जेणेकरून हे ज्ञान जास्तीत जास्त अंतर्मनात, सबकॉन्शियस माइंडमध्ये डीप लेव्हलला, डीप रूट लेव्हलला इम्प्रिंट होईल. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये याचा चांगला ठसा उमटेल. म्हणून प्रत्येकाने या समान ऊर्जा शक्तीने, जर तुम्ही काही जुने साधक पाहिले असतील, तर ते सर्वजण टायर पोझिशन मध्ये बसलेले आहेत. इवन 80% व्यक्ती हे ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करून, स्नान आदी उरकूनच बसलेले आहेत, राइट? बिकॉज धिस इज वन ऑफ द बेस्ट हॅबिट एव्हर, जी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, सकारात्मक परिवर्तन निर्माण करण्यासाठी एकमेव ही कृती सुद्धा पुरेशी आहे. ब्रह्ममुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे भल्या पहाटे उठून
अंघोळ करून तयार होणे आणि जो व्यक्ती भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं आगमन हे ह्याच मुहूर्तावर होतं, राइट? तर जी फ्रिक्वेन्सी आपण सेट करत आहोत, काही कारणास्तव जर व्यत्यय निर्माण झाला आणि होऊ शकतो. निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी मॅटर करते, राइट? परंतु अंतर्मनातील अद्भुत दृढ इच्छाशक्ती किंवा सरेंडर किंवा भगवंताला शरण जाऊन या युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला, जे काही युनिव्हर्स, ब्रह्मांड, दैवीय शक्ती आपल्याबरोबर कार्य करत आहेत, यांना प्रार्थना करून आपण ह्या कार्यक्रमामध्ये कंटिन्यूशन, कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा काही व्यक्ती आणि एकच व्यक्ती आहे जो तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल आणि सहकार्य करेल आणि तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुमच्या आतील त्या अद्भुत दिव्य ऊर्जा शक्तीला जागृत करण्यासाठी हे प्रोग्राम फार महत्वाचे आहेत. म्हणून ही वॉर्निंग आहे, ही अलर्टनेस आहे किंवा हे एक इन्फॉर्मेशन किंवा इन्स्ट्रक्शन म्हणून तुम्ही कन्सिडर करा, की जरी व्यत्यय, अडथळे आले तरी स्वतः प्रण घ्या, की मी ह्या एका जागी बसणार आहे जोपर्यंत हा प्रोग्राम कंप्लीट होत नाही. अप्रॉक्सिमेटली 1 ½ हॉवर, 1 हॉवर, 1 ½ हॉवर हा कार्यक्रम आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये जे काही तुम्ही ग्रहण करणार आहात, जे काही तुम्ही शिकणार आहात आणि ज्या कृती तुम्हाला इथून मिळणार आहेत, ह्या कृतीने तुमचं जीवन परिवर्तन होईल. आणि यासाठी मी सर्वांना अजून एक गोष्ट सूचित करतो. कुठलाही तुमचा प्रॉब्लेम कुठलाही असेल, समस्या कुठलीही असेल, संकट कुठलीही असेल, वेदना कुठल्याही असतील, ज्या पण काही आहेत, हे फक्त एकदा रिकॉग्नाइज करा, एक्सेप्ट करा आणि कुठेतरी पेपरवर वही, पेन, पेन्सिल घेऊनच बसा शक्यतो. बिकॉज दिस इज अल्सो लर्निंग, राइट? दिस इज अल्सो वन ऑफ द बेस्ट लर्निंग. ज्या पण काही तुम्ही इश्यूज घेऊन आलेला आहात, ह्या प्रत्येकावर सोल्युशन आहे. या प्रत्येकावर समाधान आहे आणि दिस इज व्हॉट गोइंग टू हॅपन. हे सगळ्या गोष्टी, सगळे सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील. भगवद्गीतेनुसार फक्त 4च समस्या आहेत. हां, आमचे डे टू डे लाईफमध्ये सर्वसामान्य व्यक्ती याला आपल्या वेगळ्या पद्धतीने कन्सिडर करतात, ग्रहण करतात. परंतु जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजारपण. ह्या ॲक्चुअल 4 समस्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे, हे अनकम्फर्टेबल आहे किंवा अनकम्फर्टनेस आहे. असुविधा म्हणता येईल याला फक्त. ह्या समस्या नाहीयेत खरं. राइट? आणि अगदी सोप्या भाषेत टेक्निकल वर्डमध्ये जर सांगायचं झालं, तर या 4 गोष्टींचं वर्गीकरण अजून म्हणजे पृथक करता येईल, सेग्रीगेट करता येईल. हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी. आरोग्य, जर तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल, तर त्यासाठी हा मार्ग, राजमार्ग आहे. राइट? उत्तम आरोग्य जर प्राप्त करायचं असेल आणि अ, मधुर नातेसंबंध निर्माण करायचे असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेस फॉलो कराव्या लागतील. करियर, जेथे कुठे तुम्ही जॉब करत आहात, उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी किंवा शेती, जिथून तुम्हाला अर्थार्जन होत आहे, याला आपण ॲज अ करियर म्हणतो, राइट? आणि नॉट नेसेसरी फक्त अर्थार्जनच, परंतु ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट सुद्धा आहे. आणि बऱ्याच वेळा करिअरच्या समस्या निर्माण होतात. आता ही सुद्धा काय आहे? ही एक फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी, राइट? या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फक्त एकाच तत्वावर चालतात आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीवर सुद्धा याच्यावर सर्वोत्तम उपाय आहेत. तिसरी गोष्ट आपण करिअर पाहिली आणि चौथी गोष्ट आर्थिक स्वातंत्र्य, धनप्राप्ती. प्रत्येकाचा हा उद्देश आहे धनप्राप्ती. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी, फायनान्शियल फ्रीडम मिळविण्यासाठी ज्या फ्रिक्वेन्सी लागतात, त्या फ्रिक्वेन्सी निर्माण करण्यासाठी किंवा उदयास आणण्यासाठी सुद्धा ह्या कार्यक्रमाची फार महत्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये राहील, राइट? आणि कधीही
हा निगेटिव्ह मेसेज अंतर्मनापर्यंत पोहोचू देऊ नका, की मला आता सगळं काही माहिती झालं नाही. यामध्ये हा महासागर आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड माइंडसेट मास्टरी. आपल्या अंतर्मनावर जर मास्टरी प्रभुत्व प्राप्त करायचं असेल, तर ही लाँग टर्म जर्नी आहे. हां, याच्यावर दररोज काम केलं गेलं पाहिजे, कार्य केलं गेलं पाहिजे. दररोज याचं अध्ययन केलं गेलं पाहिजे. आता सॅटर्डे आणि संडे ह्या 2 दिवसात आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करत आहोत. बट व्हॉटएव्हर वी आर गोइंग टू लर्न, जे आपण आज शिकणार आहोत, हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला डे टू डे लाईफमध्ये प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. येस. आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये कितीही आपण व्यस्त असू तरी सुद्धा, म्हणजे कुणी पाहुणे आले असतील, गेस्ट आले असतील किंवा काही फंक्शन असेल, काही प्रोग्राम असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा आपण दररोज ब्रश करतो, आपण दररोज अंघोळ करतो, आपण दररोज शरीराची स्वच्छता करतो आणि दररोज आपण भोजन ग्रहण करतो. दररोज आपण जलप्राशन करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये दररोज करतो. एव्हरी डे, एव्हरी डे, एव्हरी डे. त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंडसेट मास्टरी याच्यावर आपल्याला दररोज स्टडी, दररोज प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. जर कुणाला असं वाटत असेल, की एकदा मी हे ज्ञान ग्रहण केलं, त्याच्यानंतर मी 2 महिन्याने जरी याच्याकडे पाहिलं, तरी इट इस नॉट गोइंग टू वर्क. हे काम करत नाही. हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आणि भाग आहेत. बऱ्याच व्यक्तींना, बऱ्याच म्हणजे मे बी धिस इज व्हॉट दे आर अंडरस्टँडिंग, की काहीतरी नवीन, नवीन, नवीन शिकत राहण्याची इच्छा आहे. परंतु यशाचा हा सर्वात महत्वाचा आणि प्रथम नियम किंवा रूल आहे, की जे तुम्ही शिकलेले आहात ते इम्प्लिमेंट करावं लागेल. ते आचरणात आणावं लागेल, राइट? आणि हे आचरणात आणण्यासाठी धिस इज व्हॉट वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म. अजून एक महत्वाची गोष्ट त्या सर्व व्यक्तींसाठी किंवा सर्वांसाठीच. पुन्हा एकदा रिमाइंडर. या जगामध्ये, ह्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनात ज्या पण काही गोष्टी आज घडत आहेत, याच्यासाठी तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात. यू आर द कॉज. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. दुसरा व्यक्ती नाही. जरी कुटुंबात राहत असाल, तर पत्नी नाही, पती नाही, आई नाही, वडील नाही किंवा मुलं नाहीत किंवा शेजारी नाहीत किंवा गव्हर्नमेंट नाही किंवा बॉस नाही किंवा तुमचे कलीग्स नाही, को कलीग्स नाहीत, सहकारी नाहीत. कोणीही नाही. तुमच्या जीवनाची आज जी स्थिती आहे, याच्यासाठी फक्त एकच व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे आणि ते तुम्ही स्वतः आहात. राइट? तर ही आनंदाची बातमी पण आहे. जर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, तर तुम्ही ते चेंज सुद्धा करू शकता. तुम्ही आजची परिस्थिती बदलू शकता. एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ, जरी तुम्ही गृहिणी असाल तरी सुद्धा किंवा जरी तुम्ही रिटायर्ड व्यक्ती असाल तरी सुद्धा तुमच्या आतमध्ये तेवढी अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे. आणि ज्या शक्ती सामर्थ्य भगवंताने, परमेश्वराने, ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने आपल्याला दिलेले आहेत, त्याचा फक्त आपल्याला काय करायचा आहे? उपयोग करायचा आहे. राइट? यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. आता याचा अर्थ असा सुद्धा होतो, की डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम किंवा इश्यू किंवा जे पण संकट, समस्या आता आहेत, त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका किंवा फोकस त्या प्रॉब्लेमवर करू नका. पण त्याच्यातून जर मुक्ती मिळवायची असेल, तर मग काय करावं लागेल? अगदी सोपं आहे. तुमची फ्रिक्वेन्सी रेज करावी लागेल. फ्रिक्वेन्सी. आता हा फार मोठा डिटेल चॅप्टर आहे, राइट? याच्यावर खूप कार्य करावं लागेल आणि व्हॉटएव्हर आय एम टॉकिंग, ज्या विषयी मी बोलत आहे,
This is what called science, pure science, and this is what called physics, metaphysics. आणि this is what energy, ऊर्जा, शक्ती, एनर्जी त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. हे सायन्स आहे, हे प्युअर सायन्स आहे. हे टाइम टेस्टेड आणि प्रूव्हन आहे. हजारो, लाखो लोकांच्या जीवनामध्ये ज्या शास्त्राने, सायन्सने बदल केलेला आहे, पॉझिटिव्ह, सकारात्मक बदल घडवलेले आहेत. दिस इज व्हॉट कॉल्ड सायन्स. तर मग कार्य काय करावं लागेल? फ्रिक्वेन्सी रेज कराव्या लागतील, राइट? आणि फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी व्हेरियस वेज आहेत. बरेच मार्ग आहेत. त्यातल्या काही गोष्टी आज आपण इथे पाहणार आहोत, राइट? सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू डू. आणि बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये जे चमत्कारिक बदल घडलेले आहेत ते सुद्धा आपण त्यांचं शेअरिंग घेऊ, किंवा त्या त्या व्यक्तींना जर काही शेअर करायचं असेल, जे काही उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा शेअरिंग यामध्ये घेता येईल, राईट? ओके. आता ह्या ज्या काही गोष्टी आहे, फॉर एक्झाम्पल, पॉइंट ए टू पॉइंट बी हे अंतर फक्त 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर. हे नवीन व्यक्तींना समजावं म्हणून मी पुन्हा जास्त डिटेलमध्ये आणि डेप्थमध्ये सांगतोय, की 1 किलोमीटर हे डिस्टन्स पॉइंट ए टू पॉइंट बी. आणि हे जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, राईट, याच्यासाठी फक्त 5 मिनिटं पुरेसे आहेत. जर कारमध्ये, गाडीमध्ये, टू व्हीलरवर जात असाल तुम्ही, टू व्हीलर, फोर व्हीलर, राईट? 1 किलोमीटर 5 मिनिटं, मॅक्झिमम 10 मिनिट्स इज मोर दॅन सफिशियंट, राईट? परंतु जर एका क्राउडेड एरियामध्ये गेला, जिथे गर्दीचं ठिकाण आहे, जिथे ट्रॅफिक होत आहे, चारहीकडून रस्ते येत आहेत, अशा ठिकाणी जर तुम्हाला हे पास करायचं असेल, हे अंतर कव्हर करायचं असेल, तर याच्यासाठी बऱ्याच वेळा 1 तास लागतो, 2 तास लागतात. आणि हे क्लासिक एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर वाघोलीच्या चौकात जर कधी तुम्ही ट्रॅव्हल केला असेल, जर कधी केला असाल, तर तिथे हा प्रत्यय येईल. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडतात. तर आता तुम्ही सांगा, पॉइंट ए टू पॉइंट बी हे अंतर फक्त होतं 1 किलोमीटर, पण जाण्यासाठी वेळ लागला 2 तास. हेच गणित आपल्या जीवनात लागू पडतंय. आज ऍप्लिकेबल होत आहे आपल्या स्वतःच्या जीवनात सुद्धा. कसं काय? कारण काही गोष्टी इतक्या साध्या, सरळ, सोप्या आहेत. काही गोष्टी ह्या इश्यू नाहीतच आहेत. म्हणजे याच्यामध्ये समस्या असण्याचं कारणच नाही. परंतु आपण स्वतःच्या अंतर्मनाने, स्वतःच्या ओन फ्रिक्वेन्सीने हे निर्माण केलेलं आहे. आणि हे अंतर जर रिझॉल्व्ह करायचं असेल, दिस इज व्हॉट कॉल्ड ट्रॅफिक, पॉइंट ए टू पॉइंट बी. या आणि खऱ्या अर्थाने श्री प्रेम रावतजी सुद्धा ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात त्यांच्या कार्यक्रमामध्ये. पॉइंट ए टू पॉइंट बी, तुमच्या जेवढ्या पण समस्या आहेत ह्या फक्त ह्या 2 पॉइंट मध्ये आहेत. पॉइंट ए टू पॉइंट बी, राईट? सर्वांनी माझ्याबरोबर ही कृती करा. माझ्या ज्या पण काही समस्या आहेत त्या फक्त पॉइंट ए टू पॉइंट बी आहेत, एवढ्याच आहेत. केवढी मोठी समस्या आहे तुमची? फक्त एवढी. सर्वांनी ही कृती करा. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट ए, पॉइंट बी. आणि त्यामध्ये सुद्धा जर फारच वर्णन, वर्गीकरण केलं, तर हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी याच्या व्यतिरिक्त 5वी समस्या नाहीये. ज्या काही समस्या आज तुम्हाला भेडसावत आहेत, या फक्त या 4च गोष्टींमध्ये आहेत. आणि याचं निराकरण, याचं सोल्युशन हे सुद्धा ह्या इथे उपलब्ध आहे. तुमच्या स्वतः जवळ ते सोल्युशन आहे, राइट? परंतु आजपर्यंत कोणीही याच्यावर मार्गदर्शन नाही केलं. आणि ज्या गोष्टी आपल्याला रिअलाईज झाल्या, बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात ह्या गोष्टी घडतात. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते खूप जीवाचा आटापिटा करतात, किंवा खूप कष्ट घेतात, खूप इफर्ट्स पुटअप करतात, फक्त एक काही जी ऑनगोइंग समस्या आहे ती रिझॉल्व्ह करण्यासाठी. परंतु हा आपल्या सर्वांचा अनुभव सुद्धा असेल, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, तर पुढचा प्रॉब्लेम पुन्हा उदयाला येतो. असं का होतं? कारण ती फ्रिक्वेन्सी सेट केलेली नाही.
ओके. तर आता याच्यावर आपण सायंटिफिक बोलणार आहोत. सायंटिफिक काही चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपल्याला दिव्याश्री अर्गला स्तोत्रम घ्यायचं आहे. जे सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी एक सर्वोत्तम साधन आहे. मंत्रोच्चार, मन, अंतर याचा अर्थ काय होतो? माइंड जे आतमध्ये जाऊन म्हणजे ज्याला इंट्रोव्हर्ट म्हणतात, अंतर्मुख होतं. स्वतःचं अध्ययन करतं. मनावर ज्याचा पुनरुच्चार करून मंत्र म्हणजे मनाला साधलं जातं त्याला मंत्र म्हणतात, राइट? आणि हे काही मंत्र आणि याला फॉरेन लँग्वेज मध्ये काय म्हणतात? फॉरेनर्स काय म्हणतात? स्विच वर्ड, स्विच वर्ड. त्यांच्याकडे स्विच वर्ड म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्मात, सनातनात या गोष्टीला मंत्र म्हणतात. जे साधू संत ऋषी मुनी बोधी सिद्ध आणि बुद्ध यांनी जे सांगितलेले आहेत हे असे काही वर्ड आहेत जे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवितात, राईट? आणि यालाच ते स्विच वर्ड, स्विचचा अर्थ काय? हे असं स्विच वर्ड आहे, असं स्विच आहे की जे प्रेस केलं तर अंतर्मनातल्या त्या फ्रिक्वेन्सी निर्माण होतात, राईट? तर सर्वात आधी एक गोष्ट महत्वाची आहे आणि याच्यासाठी आपण डेली मिरॅकल प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. एव्हरी डे वी आर गोइंग टू मीट. दररोज आपल्याला भेटायचं आहे आणि दररोज याच्यावर आपल्याला कार्यही करायचं आहे. स्विच वर्ड ह्या टेक्निक आहेत. मिरॅकल प्रॅक्टिसेस जसं आपण करणार आहोत. तर स्विच स्विच प्रेस केल्यानंतर ती फ्रिक्वेन्सी सेट होईल आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आतापर्यंत जे काही मी डिस्कस केलं याच्यावरून एक गोष्ट तर कळाली असेल की फ्रिक्वेन्सी म्हणजे आपली मानसिक स्थिती. माइंड सेट मास्टरी जर करायची असेल तर आपल्या मनाची अंतर्मनाची स्थिती निर्माण करता येणं शिकणं फार गरजेचं आहे. हा फार मोठा टॉपिक आहे. याच्यावर 3 दिवसाचे काही सेशन सुद्धा होतात आणि त्यामध्ये फार डिटेलमध्ये याच्यावर चर्चा केली जाईल. आपण करूया. ओके. आता आपण जी टेक्निक किंवा ज्या काही गोष्टी शिकणार आहोत यामध्ये जस्ट अ मिनिट. येस. ज्या काही टेक्निक आपण शिकणार आहोत, दिस इज व्हॉट कॉल्ड हो ओपोनोपोनो. पोनोपोनो. पोनोपोनोचा अर्थ करेक्शन करणे. कुठे करेक्शन करणे? येस. आज आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, दिस इज व्हॉट कॉल्ड द रिफ्लेक्शन. हे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब. प्रतिबिंबचा अर्थ काय होतो? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचा अर्थ काय होतो? आरशासमोर जाऊन तुम्ही ज्यावेळेस उभे राहता, त्यावेळेस आरशामध्ये जे तुम्हाला दिसतं त्याला प्रतिबिंब म्हणतात. बरेच व्यक्ती एक प्रयत्न करत राहतात. एव्हरी टाइम दे आर ट्राइंग टू चेंज देअर रिफ्लेक्शन. प्रतिबिंब बदलण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रतिबिंब बदलून उपयोग नाही. तुम्हाला जर काही कार्य करायचं असेल तर ते तुम्हाला स्वतःवर करणं फार फार आवश्यक आहे, राईट? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड रिफ्लेक्शन. याचा अर्थ असाही होतो, आता तुमच्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, जो व्यक्ती तुमच्याशी बिहेवियर करत आहे, हे बिहेवियर म्हणजे काय आहे? दिस इज व्हॉट कॉल्ड रिफ्लेक्शन. हे समजून घ्या. हा फार महत्वाचा मुद्दा, महत्वाचा पॉइंट, हायलाइट करण्यासारखा पॉइंट आहे. आणि हे नोटबुक मध्ये सुद्धा लिहून ठेवा की आपल्या जीवनात जे पण काही घडत आहे, दिस इज व्हॉट कॉल्ड रिफ्लेक्शन. आता हे रिफ्लेक्शन कशाचं आहे? दिस इज व्हॉट कॉल्ड अक्युमुलेटेड मेमरीज. ज्या स्मृती आपण आपल्या अंतर्मनामध्ये संग्रहित केलेल्या आहेत, त्या स्मृतीच्या बेसवर हे रिफ्लेक्शन निर्माण होतात. अँड दिस इज व्हॉट कॉल्ड accumulation. accumulation ऑफ मेमरीज. आणि आपल्याकडे फक्त 2 स्मृती असतात. एक गुड मेमरी, चांगली स्मृती, एक बॅड मेमरी, वाईट स्मृती. या 2च स्मृती आपण आता स्टोअर करत आहोत. एखादा इव्हेंट खूप चांगला झाला,
तर हा कुठे स्टोअर होतो? हा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये होतो, राइट? आणि एखादा कटू अनुभव आला तर हे कुठे स्टोअर होतं? हे सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होतं. आणि यालाच आपण काय म्हणतो? मेमरीज, स्मृती. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या जीवनामध्ये आज आपण सर्वजण फक्त आठवणीच्या जगात जगत आहोत. रियालिटी मध्ये कोणीही जगत नाही. रिअल वर्ल्ड मध्ये जगणारे फार फार कमी लोक आहेत. रिअल वर्ल्ड मध्ये त्याला पॉवर ऑफ नाऊ म्हणतात. या क्षणात, वर्तमान क्षणात कोणी जगत नाही. कुठे जगतात? स्मृतीमध्ये. स्मृती म्हणजे ह्या आठवणीच्या जगात आपण जगतो. दिस इज व्हॉट द फर्स्ट रूल. आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, व्हॉट इज इट? इट इज कॉल्ड रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन हे लक्षात ठेवा, की जे काही आपल्या सभोवताली आहे, दिस इज व्हॉट कॉल्ड प्रतिबिंब, मेमरीज, स्मृतीज, राईट? आता दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना तुम्ही समस्या म्हणत आहात, हे काय आहे माहितीये? दिस इज व्हॉट कॉल्ड रनिंग मेमरीज. आता ज्या आठवणी रनिंग होत आहेत, या एव्हरी प्रॉब्लेम इन युअर लाईफ आर रनिंग मेमरीज. रनिंग मेमरी. आता फक्त ज्याला तुम्ही समस्या म्हणताय ना, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही झोपला होतात, त्यावेळेस सगळ्या समस्या संपल्या असतील, राईट? का? कारण तुम्ही निद्रेधीन होतात, निद्रेच्या अधीन होतात. त्यावेळेस समस्या नाही राहत. म्हणून निद्रा फार महत्वाची आहे, झोप फार महत्वाची आहे. आणि ज्यांना अनिद्रा आहे, इन्सोमनिया म्हणतात त्याला, अनिद्रा आणि इन्सोमनिया, तर याच्यावर सुद्धा हा रामबाण उपाय आहे. का? काय उपाय आहे? तर अवेअरनेस. आता ह्या ज्या रनिंग मेमरीज आहेत, याच्यातून थोडस स्वतःला डिटॅच करा, तुम्ही रिलॅक्स फील करा. ज्या पण आज समस्या आहेत ना, जस्ट थोड्या वेळासाठी खुर्चीवर बसा, एक कॉफीचा कप, आयुर्वेदिक कॉफी, राईट? किंवा आयुर्वेदिक चहा, आणि जस्ट खिडकीच्या बाजूला बसा, समोर एखादं झाड असेल, खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात, आणि सिप बाय सिप प्या. आणि त्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. टाइम बिंग. याच्यावर पाहिजे तर आपण एक छोटस मेडिटेशन घेऊया. टाइम बिंग. जस्ट यू हॅव टू सिट अँड रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स करायचंय. आणि कुठल्याही गोष्टीचा बाकी विचार करायचा नाही. फक्त त्या वर्तमान क्षणाचा आता विचार करायचा आहे. आणि ते सिप बाय सिप ग्रहण करायचंय किंवा ड्रिंक करायचंय. सिप बाय सिप बाय सिप. आणि तुमच्या लक्षात येईल की एवढं रिलॅक्स फील पूर्वी कधी केलं नव्हतं. परंतु अ, ही एक प्रोसेस आहे रनिंग मेमरीज मधून स्वतःला विथड्रॉ करण्यासाठी, राईट? दिस इज व्हॉट कॉल्ड सेकंड थिंग. आता अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्याला तुम्ही समस्या म्हणत आहात. हे काय आहे? हे एक अलार्म आहे. नो प्रॉब्लेम कम टू स्टक यू. तुम्हाला अडकवण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कुठलीही समस्या येत नाही. ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आज होत आहेत, हे काय आहे? हे अलार्म आहे, अलार्म. संकट आणि समस्या फार महत्वाच्या आहेत, राईट? जर हा अलार्म नसेल, अलार्म, जर ही ज्याला धोक्याची सूचना आणि घंटी म्हणतो ना आपण, हे जर नसेल, तर तो धोका उद्भवू शकतो किंवा फार मोठी किंमत त्याची मोजावी लागेल. ज्या व्यक्तींना ताप येतो, फीवर म्हणतात त्याला, ताप, टेम्परेचर रेज होतं, हे काय आहे? दिस इज व्हॉट कॉल्ड अलार्म. हा अलार्म आहे, जो जे शरीर आपल्याशी कम्युनिकेशन करतं, आणि त्याचा याला रिफ्लेक्शन म्हणतात. दिस इज ऑल्सो वन काइंड ऑफ थेरी किंवा मेकॅनिझम. काय मेकॅनिझम आहे? हे परमेश्वराने निर्माण केलेलं मेकॅनिझम आहे. याला एलिमेंट रिफ्लेक्शन पण म्हणतात. हे सूचना देण्याचं एक साधन आहे. टेम्परेचर रेज झालं याचा पहिला अर्थ, तुम्ही डिस ईज मध्ये आहात. म्हणजे जे नॉर्मल स्थिती होती ती आता नॉर्मल राहिलेली नाही. अबनॉर्मल झालेली आहे. म्हणजे डिसीजचा अर्थच हा होतो, की ज्या रेग्युलर रूटीन मध्ये गोष्टी होत्या त्या आता रेग्युलर रूटीन मध्ये नाहीत. ओके? म्हणून ती सूचना आहे कशासाठी? अवेअर होण्यासाठी. जे काही तुमचं रुटीन आहे, जर जागरण जास्त करत असाल, काही व्यक्ती जागरण करतात. आठवडाभर कामाचा व्याप, लोड, किंवा
सुट्ट्यांमध्ये सुद्धा जागरण करतील आता. का जागरण करतील? सोशल मीडिया, Netflix किंवा अजून ज्या काही गोष्टी आहेत आणि मोस्टली यंग जनरेशन ह्या ट्रॅपमध्ये जास्त अडकत चाललेलं आहे. हे सापळा आहे, राइट? आणि यावेळेस शरीर आपल्याशी कम्युनिकेट करतं आणि ते स्वतः आपल्याला सांगतं, की काहीतरी रूटीन बिघडलेलं आहे. हे रूटीन पुन्हा एकदा नॉर्मल स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी त्या सूचना आहेत. याचाच अर्थ आपल्या जीवनामध्ये येणारे संकट, दुःख आणि आजारपण हे आपल्यासाठी अलार्म आहेत. राइट? आणि हे अलार्म आपल्याला सूचना देतात. म्हणून प्रॉब्लेम तुम्हाला अडकवण्यासाठी येत नाही. मग कशासाठी येतो? प्रॉब्लेम येतात तुम्हाला त्या समस्यातून, संकटातून बाहेर काढण्यासाठी. बाहेर काढण्यासाठी. जर हा अवेअरनेस नसेल, तर तो व्यक्ती स्वतःचं अहित करून म्हणजे अहित करू शकतो. भयंकर मोठं अहित. उदाहरणार्थ अजून एक उत्तम उदाहरण. एखादा व्यक्ती जर जास्त चुकीच्या संगतीत किंवा चुकीच्या गोष्टी आचरणात आणत असेल, तर त्याचा जवळचा जो मित्र आहे ना, जो शुभचिंतक आहे, तो व्यक्ती त्या मित्राला जाऊन सांगेल, की "अरे, हे जे तू काही करतोयस, धिस इज नॉट गुड. हे धिस इज नॉट गुड साइन. हे चांगली लक्षणं नाहीयेत. हे स्टॉप कर." म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगले मित्र, चांगली कम्युनिटी असणं फार महत्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये असे मित्र आहेत, ते काय करतात? अलार्म देतात. अलार्म म्हणजे सूचना देतात आणि त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. जर त्या व्यक्तीने सूचना दिली नसती, की ज्या रस्त्यावर तू चाललेला आहे, हा रस्ता घातक आहे आणि याचा अंत भयानक आहे, तर त्या व्यक्तीला ते कळालं नसतं, राइट? उदाहरणार्थ, बाथरूममध्ये ज्यावेळेस तुम्ही अंघोळीला गेला आणि तुम्ही हीटर ऑन केला, तर हीटर ऑन केला, पाणी गरम झालेलं आहे आणि शॉवर खाली तुम्ही जाऊन उभे राहणार आहात, त्यावेळेस तुम्ही काय करता सर्वप्रथम? त्यावेळेस तुम्ही तुमचा हात त्या शॉवर खाली धरता, राइट? आणि त्या पाण्याचं टेम्परेचर फील करता, राइट? आणि जर ते फील करता याचा अर्थ काय? ह्या ज्या काही नॅचरल मेकॅनिझम आहेत, 5 सिस्टम आहेत. व्हिज्युअल, ऑडिओ, कायनेस्थेटिक. आता हे कायनेस्थेटिक म्हणजेच काय? ज्यामध्ये आपल्याला स्पर्श अनुभवता येतो. व्हिज्युअल म्हणजे काय? ज्यामध्ये स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या ज्या गोष्टी त्यालाच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये त्याला सायन्स काय सांगतं? व्हिज्युअल, ऑडिओ, कायनेस्थेटिक, गस्टेटरी, ऑल्फॅक्टरी. ही नाव फक्त वेगळी आहेत, परंतु हे सायन्स मात्र तेच आहे सनातन. स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी याचं ज्यावेळेस आकलन होतं आणि पाण्याखाली ज्यावेळेस आपण हात धरतो, त्यावेळेस आपल्याला रिअलाईज होतं, की हे पाणी किती गरम आहे, राइट? आता एक विचार करा थोड्या वेळासाठी, ज्या व्यक्तींना असं वाटतं, की ह्या वेदना आहेत, ह्या समस्या आहेत, माझ्या हाताला गरमच का लागलं? किंवा मला फील का झालं, की हे गरम आहे? हे गरम फील होणं हे वरदान आहे, राइट? म्हणूनच आपल्याला त्या गोष्टींचं आकलन होतं, की माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. मी किती पाणी सस्टेन करू शकतो, राइट? मी किती टेम्परेचरचं पाणी फील करू शकतो, हे कशातून कळालं? हे परमेश्वराने जे नॅचरल सेन्सेस दिलेले आहेत, मेकॅनिझम आहेत, याच्यातून हे रिअलाईज होतं, राइट? आणि याच्यासाठी आपण परमेश्वराचे धन्यवाद दिले पाहिजेत. जर हे कळालं नसतं, तर तो व्यक्ती अंघोळ करतानाच पूर्ण भाजून बाहेर आला असता. आणि तरी सुद्धा त्याला ते रिअलाईज झालं नसतं, की मला काहीतरी होतंय. धिस इज व्हॉट कॉल्ड सेन्सेस. याचा अर्थ प्रॉब्लेम आणि संकट आपल्या जीवनामध्ये, वेदना आपल्या जीवनामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी येत नाही, आपल्याला बाहेर काढण्यासाठी येतात. आणि आपल्याला शार्प करण्यासाठी येतात. आपली आहे ती स्थिती इम्प्रूव्ह करण्यासाठी येतात. हे कायम लक्षात ठेवा, कायम स्मरणात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे पुन्हा, 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 पुन्हा रिवाईज करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. राइट? ओके, व्हेरी गुड. आता तुमच्याकडे काय आहे माहिती आता जर तुम्हाला हे रिअलाईज पण झालं किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत, तर तुमच्याकडे एक गोष्ट तुमच्याकडे
एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे काय आहे? ओन्ली वन चॉईस इज देअर. ओन्ली वन. तुम्ही एकच गोष्ट निवडू शकता आणि ते काय आहे? चॉईस. ती सुद्धा तुमच्या स्वतःची. आणि ती चॉईस काय आहे? टू हील युअरसेल्फ. राइट? तुम्हाला स्वतःला क्लीन करण्यासाठी त्याची फार महत्वाची आवश्यकता आहे. स्वतःला स्वच्छता करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल. आणि याचा अर्थ स्वतःचं ज्यावेळेस आपण क्लीनिंग करतो, क्लीनिंग म्हणजे कंप्लेनिंग नाही. क्लीनिंग म्हणजे अंतर्मनाच्या स्वच्छतेविषयी बोलतोय मी. अंतर्मनाची जी स्वच्छता करायची याचा अर्थ तक्रार करणे होत नाही किंवा द्वेष किंवा दोषारोपण करणं होत नाही. आपण आता याच्या पुढे जात आहोत. गोइंग फॉरवर्ड आपण जे सोल्युशन आहे त्याच्यावर काम करतोय, राइट? तर एकच चॉईस आहे तुमच्याकडे. काय चॉईस आहे? की क्लीनिंग करावी लागेल. क्लीनिंग म्हणजे अंतर्मनाची शुद्धी, शुचिता, शुचिर्भूत व्हावं लागेल आणि हे करण्यासाठी काय मार्ग आहे? तर सर्वात आधी तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. जे सोल्युशन तुम्हाला हवं आहे, ते सगळं सोल्युशन आपल्या अंतर्मनामध्ये पहिल्यापासून आपल्याला उपलब्ध आहे. अंतर्मनामध्ये सगळे सोल्युशन आहेत, राइट? बाहेर कुठे जायची सुद्धा आवश्यकता नाही. पण तिथं जायचं कसं, तिथं पोहोचायचं कसं, फक्त एक मार्गदर्शक मात्र हवा, पथप्रदर्शक हवा, जो आपल्याला हा मार्ग दाखवू शकेल. आणि उत्तर कुठे आहेत? उत्तर तुमच्या आतमध्ये आहे. मी तुमच्या जीवनात फक्त निमित्त मात्र आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय हे माझं ज्ञान नाही. हे साधू संत ऋषी-मुनी, सिद्ध, बुद्ध, बोधी यांचं ज्ञान आहे. राइट? आजपासून कितीतरी वर्षांपूर्वी भगवान बुद्ध यांनी ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करतोय. धिस इस व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. हे त्यांनी त्यावेळेस वर्णन केलेलं आहे. व्हॉटएव्हर यू थिंक यू बिकम. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात ते तुम्ही बनत आहात. व्हॉटएव्हर यू बिलीव्ह, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे. आणि बिलीव्ह मी, माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवा. आज तुमच्या जीवनामध्ये जे पण काही घडतंय ना, याच्यासाठी तुमचा बिलीफ सुद्धा कारणीभूत आहे. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहात. आज तुम्हाला पैशांची चणचण समस्या उद्भवत आहे. आज तुम्हाला ते जाणवतंय, राइट? याच्यासाठी कोण कारणीभूत आहे? याच्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहे. तुमचा बिलीफ कारणीभूत आहे. व्हॉटएव्हर यू बिलीव्ह यू अट्रॅक्ट. त्या गोष्टीला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आकर्षित करत आहात. राइट? आणि व्हॉटएव्हर यू व्हिज्युअलाइज यू क्रिएट. निर्माण करता पण आहात. मग निर्माण करा. आपल्या स्वतःचं जे भविष्य आहे, जे फ्युचर आहे, जे व्हिजन आहे, ते त्या स्क्रीनमध्ये पाहता आलं पाहिजे. जस्ट इमॅजिन करा तुमच्या समोर एक स्क्रीन आहे फार मोठी, भव्य-दिव्य आणि त्या स्क्रीनमध्ये आता तुमचा जो प्रोजेक्टर आहे, त्यानुसार तिथे प्रोजेक्ट करा ते पिक्चर. राइट? व्हॉटएव्हर यू व्हिज्युअलाइज यू क्रिएट. तुम्ही निर्माण करता आहात आणि हेच महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? की जास्तीत जास्त अंतर्गत स्वच्छता करावी लागेल. अंतर्मनात डेप्थमध्ये जाऊन स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये उतरून त्या गोष्टी शुद्धी करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. राइट? दिस इज व्हॉट कॉल एन्शियंट सायन्स. हीच आहे सनातन संस्कृती, हेच आहे सनातन धर्म. मनुष्याचा सर्वात महत्वाचा धर्म जर काही असेल, तर तो अंतर्मनाची शुद्धी. ओके? आता याचा उद्देश काय? पर्पज काय? हे सगळं करण्याचा पर्पज काय आहे? याचा उद्देश एकच आहे. ज्यावेळेस मोबाईल सिस्टम हँग होते ना किंवा कुठलीही सिस्टम, त्यावेळेस आपल्याकडे एकच उपचार असतो काय? रिस्टार्ट. रिस्टार्ट करायचं त्याला. रिस्टार्ट केल्यानंतर ते पुन्हा ऑटोमॅटिक सर्व काही व्यवस्थित होतं. परंतु आता आपण रिस्टार्ट करणं विसरून गेलेलो आहोत. रिस्टार्ट करता येत नाही किंवा माहिती नाही प्रोसेस काय आहे. आपण फक्त या शर्यतीत पळत राहतोय, पळत राहतोय, पळत राहतोय. इतके पळत आहोत, की आता आपल्याला विश्रांती घेण्यासाठी सुद्धा उसंत नाही, सवड नाही. म्हणून याचा पर्पज काय आहे? The purpose of all this meditation is sit back, go back to that state, reset
आणि त्या शून्य, शून्य जी लेव्हल आहे ना शून्य, शून्य म्हणजे काय? प्लस पण नाही आणि शून्य म्हणजे काय? मायनस पण नाही. राइट? एक आहे प्लस ज्याला धन म्हणतात. जर तुम्हाला आठवत असेल मध्ये शून्य, उजव्या हाताला 1, 2, 3, 4, डाव्या हाताला -1, -2, -3, -4. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उद्देश हाच आहे, की आपली जी मूळ स्थिती आहे तिथे पुन्हा जाणे आणि तिथून पुन्हा एनर्जाइज होऊन ह्या सगळ्या गोष्टींकडे एक सोल्युशन म्हणून प्रोव्हाईड करणं आणि हे सोल्युशन कुठून मिळणार आहे? ते तुमच्या आतमध्ये आहे. राइट? जर तुम्हाला या गोष्टी कळत असतील, तर चॅट बॉक्समध्ये कमीत कमी वाय लिहा. नसेल कळत तर नो लिहा. मी अजून डिटेलमध्ये, डेप्थमध्ये सांगणार आहे. परंतु इथपर्यंत जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतील, तर कृपा करून येस लिहा. तुमचं जीवन जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर ह्या फिलिंग येणं फार महत्वाचं आहे. सर्वांनी लिहायचंय. हा प्रॅक्टिकल सेशन आहे. ॲज गुड ॲज प्रॅक्टिकल आहे आणि तुम्ही याचा बेनिफिट घ्या. तुम्ही ऑनलाईन सेशनमध्ये लाईव्ह प्रोग्राममध्ये आहात. लाईव्ह, राइट? जेवढं तुम्ही रिस्पॉन्स कराल, तेवढ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळत जाईल. शून्य फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये शून्याचं फार महत्वाचं स्थान आहे. ज्या व्यक्तीला शून्य कळाला आणि त्याच्या जीवनामध्ये समस्या जरी असतील, तरी तो एकच गोष्ट म्हणेल पुन्हा-पुन्हा. काय म्हणेल? "येस, आय नो." येस. शून्याला रिसेट करणं फार, फार, फार महत्वाचं आहे आणि त्या प्रत्येक वेळेस एकच गोष्ट लक्षात येईल. काय? "येस, आय नो." मला माहिती आहे हा प्रॉब्लेम आहे. एखादा व्यक्ती किंवा एखादी परिस्थिती किंवा एखाद्या काही गोष्टी जीवनामध्ये घडत असतील, तर त्या आधी सर्वात आधी काय निर्माण व्हायला पाहिजे? ओके, आय नो धिस आणि आता मला याच्यावर सोल्युशन हवं आहे. ज्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, "ओके, मी याचा स्वीकार करतो." त्याच वेळेस लक्षात ठेवा, की तिथून समस्याचं निराकरण व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु वर्षानुवर्ष लोक फक्त ह्या एकाच फिलिंगमध्ये अडकलेले असतात, की अ, म्हणजे स्वीकार करत नाही, एक्सेप्ट करत नाही. अस्वीकाराच्या मनस्थितीमध्ये असतात. अस्वीकार. ते स्वीकार मान्य करत नाही, की त्यांच्या जीवनामध्ये हे दुःख किंवा हे प्रॉब्लेम किंवा हे संकट किंवा ही व्याधी आहे. सगळ्यात आधी काय करावं लागेल? येस, आय नो धिस इस द प्रॉब्लेम. ही समस्या आहे, हा इश्यू आहे, हे मी मान्य करतो, स्वीकार करतो, एक्सेप्ट करतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बदल घडायला सुरुवात होईल. आणि हे जर तुमच्या जीवनाबरोबर घडत असेल, तर त्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे, ज्यामध्ये जीवनात बदल घडण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही तयार आहात. मग हीलिंग म्हणजे काय? हीलिंग म्हणजे काय बरं करणं? हीलिंग मीन्स नॉट युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला हील करत नाही. जे मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं. प्रॉब्लेमला हील करून उपयोग नाही. एक प्रॉब्लेम जरी संपवला, तर दुसरा निर्माण होईल. राइट? म्हणून काम कुठं करायचं? रूट कॉज जे मूळ कारण आहे त्याच्यावर काम करावं लागेल. आणि आजपर्यंत लक्षणांवर सगळ्यांनी उपचार केलेले आहेत. मूळ कारणावर उपचार केलेला नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला शुगर आहे, डायबिटीज आहे, तर डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन घेतले गेलेले आहेत. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन घेतले गेलेले आहेत किंवा त्याच्यासाठी उपचार केले जातात. परंतु मी जे सांगतोय, हे त्या आजारातून जे त्याचं मूळ कारण आहे, त्याच्यावर उपचार करणे. धिस इस व्हॉट कॉल्ड हीलिंग. यालाच हीलिंग म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला क्लीन करतात, आता हे जे काही आपण बोलतोय ना, हे हीलिंगसाठी बोलत आहोत. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला क्लीन करायला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्ही कुणाला क्लीन करतात किंवा तुमच्या जीवनाचा प्रभाव कुणावर पडतो माहिती जे तुमच्याबरोबर संचित कर्मात, कार्मिक लेयर म्हणतात याला, जे अटॅच आहेत. कोण अटॅच आहेत?
जे पण व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आहेत, तुमचं कुटुंब आहे, पती-पत्नी आहे, आई-वडील आहेत किंवा मुलं आहेत किंवा तुमच्या ऑफिसमधले सहकारी आहेत, ज्यांच्याबरोबर तुम्ही रेग्युलर उठताय, बसताय, डिस्कशन, चर्चा करतायत. हे लोकं विनाकारण नाहीयेत तुमच्या जीवनात. ही लोकं तुमच्या जीवनात असण्याचं एक कारण आहे आणि ते कारण काय आहे? कार्मिक लेयर आहेत. पती आणि पत्नी याच्यातला एक जरी अलर्ट झाला, एकाने जरी अंतर्मनात दृढ इच्छा केली, की येस, आय एम गोइंग टू चेंज धिस वर्ल्ड. मला हे जीवन बदलायचं आहे, तर ते शक्य आहे. का? कारण ते संचित कर्मात, कार्मिक लेयरमध्ये एकमेकांशी अटॅच आहे. म्हणून त्या व्यक्तीबरोबर आज तुम्ही राहत आहात. राइट? सगळ्यात आधी याचा स्वीकार करावा लागेल, एक्सेप्ट करावं लागेल. आणि त्या प्रत्येक व्यक्तीला अ, जे काही द्यायचं आहे ते आत्ता आत्ता ही वेळ आहे, ही परिस्थिती किंवा हे जीवन जे तुमचं चालू आहे ना, याच्यात ते रिटर्न करून टाका. त्या प्रत्येकाला त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, ते त्याला देऊन टाका. देऊन टाका इन द सेन्स ते प्रेम. अ, त्या प्रेमासाठी तुम्ही पुन्हा-पुन्हा अटॅच होत आहात. जर नाही दिलं, तर मग कायम एक गोष्ट लक्षात ठेवा आणि कुठलंही नातं असेल, कुठलाही व्यक्ती जो तुमच्या जीवनामध्ये काही अनावश्यक सुद्धा असतील, ज्यांची तुम्हाला आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटतं, परंतु काही कार्मिक लेयरमुळे ते कन्सिडर एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला कार्य करावं लागेल. त्यांना ते अनकंडिशनल लव्ह, त्यांना ते प्रेम द्या. कंप्लेन करत बसू नका, तक्रार करू नका आणि ज्यावेळेस तुम्ही क्लीनिंग करायला सुरुवात कराल, याचा उपयोग कुणाला होणार आहे? यांचा प्रभाव त्या सगळ्या व्यक्तींवर पडणार आहे. एक व्यक्ती होपोनोपोनो स्वतःवर क्लीन करतोय, पण याचा परिणाम कशावर होतोय? त्याचे जे लाईफ पार्टनर आहेत, त्यांचे जे स्पाउस आहेत, त्यांचे जे जीवन साथी आहेत, त्यांच्यावर होणार. पतीने जर केलं तर पत्नीवर परिणाम होतील याचे. म्हणजे फॅमिली, तुमचे मित्र मंडळी, परिवार किंवा तुमचे पूर्वज, त्याला म्हणतो ना आपण पितृऋण, मातृऋण किंवा अ, पूर्वजांचे ऋण. हे पूर्वजांचे ऋण म्हणजे काय? ती एनर्जी लेव्हल आहे. ती कनेक्टेड आहे आणि त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर क्लीनिंग फार महत्वाचं आहे. सेल्फ हीलिंग फार महत्वाचं आहे आणि हा रामबाण उपाय आहे. हा असा उपाय आहे, आता जे काही गोष्टी आपण डिस्कस करत आहोत, डॉक्टर हिव लेन तुम्ही Google आउट करू शकता. डॉक्टर HEW हिव लेन याला होपोनोपोनो टेक्निक म्हणतात. तर यांनी ह्या टेक्निकचा उपयोग करून कितीतरी मनोरुग्ण त्यांना ठीक केलेलं आहे. त्यांना क्युअर केलेलं आहे. इन्सेन वॉर्डमध्ये जे डॉक्टर हिवलेन हे एक सायकियाट्रिस्ट होते. सायकियाट्रिस्ट म्हणजे काय? मनोरुग्णांचे डॉक्टर. अशा व्यक्तींना जे मेंटली रिटायर आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्यासाठी जे कार्य करत होते, ते हे डॉक्टर हिवलेन आणि हे जे मनोरुग्ण होते, हे यांना यांची बॅकग्राऊंड जर चेक केली, तर ती क्रिमिनल बॅकग्राऊंड क्रिमिनल. क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये जे अडकलेले आहेत असे व्यक्ती. अशा व्यक्तींसाठी, अशा रुग्णांसाठी ज्यांनी या टेक्निकचा उपयोग केला आणि ही एनिशियंट भारतीय प्रोसेस किंवा पद्धत आहे, हीलिंग पद्धत आहे. एनिशियंट प्राचीन भारतातूनच याचा उद्गम झालेला आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये हे पसरलेले आहे. 6 वर्षामध्ये ती फॅसिलिटी क्लोज झाली. त्याचा त्या फॅसिलिटीची आता आवश्यकता नव्हती. का? कारण सगळे रुग्ण बरे झाले आणि हे गंभीर रुग्ण होते. राइट? आता हा चमत्कार जो काही त्यांनी निर्माण केला, याच्यामध्ये ते त्या रुग्णांना भेटले सुद्धा नाही. परंतु त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीने त्यांनी त्यांना क्युअर केलं. आता एक सिद्धांत अजून सांगतो. ॲट द एनर्जी लेव्हल वी आर वन. आपण जे कोणी आहोत ना, आपण एकच आहोत. तुम्ही आणि मी वेगळे नाही. ज्या गोष्टी मी आज जी सेवा मी करतोय किंवा ज्या काही गोष्टी आज मी कुणासाठी तरी करतोय, तुम्ही कुणासाठी तरी मदत म्हणून करत आहात. तर ज्याला तुम्ही मदत करत आहात, तो आणि तुम्ही वेगळे नाहीये. आणि
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्यामुळे कोणी आनंदी होत असेल, तर तुम्ही बाय डिफॉल्ट आनंदी व्हाल. हा निसर्गाचा नियम आहे. ॲट द एनर्जी लेव्हल, ऊर्जाच्या लेव्हलला आपण एकच आहोत. राइट? आणि त्यांनी त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये बदल घडवले. तर यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला जीवनाचा 100% जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकार करावी लागेल. कळालं? आज जर तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल, तर ही गोष्ट पण कळाली असेल. आज तुमच्या आजूबाजूला जे पण काही घडत आहे, याला कोण कारणीभूत आहे? याला तुम्ही कारणीभूत आहात. माझ्या बाजूला, आजूबाजूला जे काही माझ्या परिस्थिती इथे डेव्हलप होत आहे, इम्प्रूव्ह होत आहे, ज्या काही समस्या आहेत, याला कोण कारणीभूत आहे? याला मी कारणीभूत आहे. राइट? रस्त्यावर खड्डे पडलेत, याला कोण कारणीभूत आहे? याला मी कारणीभूत आहे. म्हणजे मी खड्डे केले असं नाही होत, परंतु कुठेतरी माझ्या दृष्टीला ते पडत आहे, याचा अर्थ मी त्याच्यासाठी मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. मला ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या जीवनामध्ये इंटरफिअर करत आहे किंवा त्या व्यक्तीची जी पण परिस्थिती आहे, मनस्थिती आहे, त्याच्यासाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. जो व्यक्ती 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेईल आणि ह्या टेक्निक फॉलो करेल, त्याच्या जीवनामध्ये ते सर्व चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा मी ॲट द इनिशियल फेजमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, की समस्या, संकट, दुःख, वेदना जे पण काही असेल, याला कोण कारणीभूत आहे? याला तुम्ही कारणीभूत आहात. जे व्यक्ती आज तुमच्या जीवनात आहेत आणि तुम्हाला असं वाटतं, की त्यांच्यामुळे ह्या गोष्टी घडतायत. इट इस युअर मिसअंडरस्टँडिंग. हा भ्रम आहे. हे इल्युजन आहे. ते कारणीभूत नाही. तुम्ही कारणीभूत आहात. मग आता काय करायचं? याच्यावर आपल्याला उपचार करावा लागेल. राइट? आणि याच्यावर आपण आता कार्य करणार आहोत. आणि एव्हरी डे आपल्या जीवनामध्ये या गोष्टी घडत आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? दुसऱ्याचं जीवन कंट्रोल करून उपयोग नाही. स्वतःचं जीवन कंट्रोल करावं लागेल. कंट्रोल युअर लाईफ. आता पुन्हा एकदा मला एक प्रश्न विचारायचा आहे, की हे जर आपल्याला करायचं असेल, राइट? आता काही व्यक्ती म्हणतील, की "सर मी कसं काय जबाबदार? त्या व्यक्तीने असं केलंय किंवा त्या व्यक्तीने तसं केलंय." बरं ठीक आहे. 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाहीत, नो प्रॉब्लेम. काहीही हरकत नाही. ज्या समस्यातून आज तुम्ही जात आहात, कमीत कमी त्या समस्या घेऊन तरी आपण कार्य करूया आणि त्याच्यात रिझल्ट जसे मिळत जातील, तशा बाकी गोष्टींमध्ये सुद्धा रिझल्ट मिळतील. बऱ्याच वेळा एक साधं सरळ सोपं उदाहरण देतो. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल काही गोष्टी करणार आहोत. सो फार एक गोष्ट सांगा मला, अ, ही टेक्निक करायची आहे का तुम्हाला? जे पण काही नवीन व्यक्ती आहेत, तुम्हाला शिकायचं आहे का? शिकायचं असेल तर येस म्हणून टाइप करा पुन्हा एकदा. प्रिपरेशन पाहिजे, तयारी पाहिजे. मला कसं कळेल की तुम्ही तयार आहात? येस आणि प्रत्येकाने लिहिणं गरजेचं आहे, राइट? जे येस लिहिणार आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशल काही गोष्टी शिकवणार आहे, राइट? परंतु हा रिस्पॉन्स महत्वाचा आहे. आणि असं नका समजू, की हे इनकन्व्हिनियन्स आहे, की आता आपला कार्यक्रम चालू आहे आणि मध्येच येस का लिहायचं? हे येस तुमच्यासाठी लिहायचं आहे, माझ्यासाठी नाही. हे तुम्हाला तुमच्याशी कमिटमेंट द्यायची आहे, की येस आय एम गोइंग टू डू धिस. मला हे माझ्या जीवनामध्ये साकार करायचं आहे. त्याच्यासाठी हे उपयोगी आहे. ॲट द एनर्जी लेव्हल वी आर वन. ऊर्जा शक्तीच्या स्तरावर आपण एकच आहोत. राइट? आणि त्यासाठी ह्या गोष्टी करणं, स्वीकार करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. सर्वांनी येस लिहिलेलं आहे का? वाय लिहिलं तरी चालेल. फक्त वाय लिहिलं तरी चालेल. परंतु हे कृपा करून हे स्वतःसाठी, ह्या ज्या काही कृती तुम्ही करत आहात ना, ह्या तुमच्या स्वतःसाठी आहेत. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. राइट? आणि याच्यासाठी एक प्रॅक्टिकल सेशन, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण घेणार आहोत आता. अ, आणि हा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक
एक चमत्कारिक अनुभव आहे. राइट? ओके. व्हेरी गुड. तर मी माझी स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो. जे म्युझिक मी शेअर करणार आहे. राइट. तर याचा ओव्हरऑल जे कन्क्लुजन आहे, हे काय आहे, की आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी. मी माझ्या भाग्याचा निर्माता आहे. मी माझं भाग्य निर्माण करू शकतो आणि खरोखर तुमच्या अस्तित्वाला किंमत आहे. तुमच्या उपस्थितीला अर्थ आहे. तुमच्या आवाजाला महत्व आहे. या ब्रह्मांड आणि युनिव्हर्समध्ये तुमचं एक स्थान आहे. तुम्ही विनाकारण नाही आहात इथं. जरी या पृथ्वीवर 700 ते 800 करोड व्यक्ती आहेत. 800 करोड. बरं, पृथ्वी भारत या राष्ट्रामध्ये, आपल्या भारत या देशामध्ये 125 करोड व्यक्ती आहेत. 125 करोड. 101 करोड, 2 करोड, 50 करोड, 100 करोड, 125 125 करोड अप्रॉक्सिमेटली किंवा 140. या एवढे सगळे व्यक्ती असताना सुद्धा तुमचं एक विशेष स्थान आहे. आणि हे विशेष स्थान जर रिअलाइज करायचं असेल, तर फक्त नाकासमोर असा हात ठेवा. आणि हे एवढंच कारण पुरेसं आहे आनंदी राहण्यासाठी सुद्धा. आणि जर श्वास चालू असेल, फक्त श्वास ब्रीथिंग जर चालू असेल, तर तुमची दोरी कुणीतरी पकडलेली आहे. दोरी इन द सेन्स, तुम्हाला चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नको. कोणीतरी आहे जो तुमच्यावर विशेष लक्ष देत आहे. तुमच्या अस्तित्वाला किंमत आहे, अर्थ आहे. तुमच्या आवाजाला किंमत आहे. तुमच्या आवाजाला महत्व आहे. तुम्ही सुद्धा महत्वपूर्ण व्यक्ती आहात. राइट? आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? क्लीनिंग करावं लागेल. आणि कुठून क्लीनिंग करायचंय? अंतर्मनातून क्लीनिंग करायचं आहे. राइट? ओके. जस्ट अ मिनिट.